जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की गौतम बुद्धाचं, बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. कारण अशी केल्याने यूट्यूब हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवते. हे व्हिडिओ म्हणजे हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही मला बघितले पाहिजे, याच्यासाठी मी बनवत नाही आहे. तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका काय लिहिलेलं आहे ते, ठीक आहे? लक्षपूर्वक ऐका. तर चला सुरू करूया. भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म, त्याच्यातील तिसरा खंडातील भाग चौथामधील चौथा प्रकरण. याचेसुद्धा 3-4 व्हिडिओ बनतील. 3-4 नाही, जास्तच बनतील शायद, कारण हा पण प्रकरण मोठा आहे, महत्त्वाचा आहे. काय लिहिलं आहे बघा. भगवान बुद्धांनी म्हटले की ज्या धर्माचा संपूर्ण आधार आत्म्यावर आधारलेला आहे तो कल्पनामिश्रित धर्म आहे. म्हणजे कल्पना आहेत त्याच्यात. आजपर्यंत कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन किंवा चित्त आणि मन एकच आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. म्हणजे आत्मा नाही आहे, ते काय आहे? मन आहे. त्याला लोक आत्मा म्हणतात, पण मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म स्वीकारण्यास योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो. भगवान बुद्धांनी हा प्रश्न येतेच असाच सोडून दिला नाही. त्यांनी त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केलेली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास ही देखील परमात्म्याच्या विश्वासाइतकीच सर्वसाधारण गोष्ट आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा अनात्मा असे संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे एक तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे, परंतु शरीराच्या आत जन्मापासूनच वास्तव करीत असते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासासोबतच त्याला अनुसरून दुसरे इतरही विश्वास अंतर्भूत आहेत. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरासोबत जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचे एक अधिकचा वेगळा पेहरावच आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत होते का? नाही, एकदमच नाही. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात, असं लिहिलेलं आहे. पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण थोडं जास्त बघूया, ठीक आहे? जय भीम.